उद्देशाने काही गोष्टी करता तेव्हा अख्खं युनिवर्स तुम्हाला सपोर्ट करत असतं. आपल्यापेक्षा जे वयाने मोठे आहेत, जे आज वयाने पण आहेत, उद्यानी पण आहेत, ते करू शकतात, तर मी का नाही करू शकत? तर मलाही करता आलं पाहिजे. सहकुटुंब सहपरिवार बघण्यासारखंच नाटक आहे आणि तसेच या म्हणजे तुम्हाला कळेल आम्ही असं का म्हणतो ते. 2 दिग्गज एका नव्या नाटकात. आता थांबायचं कसं हे नवं नाटक रंगभूमीवर येत आहे आणि गिरीश ओक आणि सुकन्या कुलकर्णी हे दोघंही दिग्गज पुन्हा एकदा एकत्र येत आहेत 30 वर्षांनी. खरं तर ही फारच सुंदर गोष्ट आहे. मला तुम्हाला दोघांना एकत्र पाहून थेट कुसुम मनोहर लेलेची आठवण आली आणि तेही अत्यंत सुपरहिट नाटक म्हणजे क्या बात आहे. खूप छान वाटतंय पुन्हा एकदा तुम्ही एकत्र येत आहे. हे सगळं कसं जुळून आलंय काय तुम्हीच सर? काय त्याची आणि हिची इच्छा होती असं वाटतंय मला. ते घडत जातं. चांगल्या गोष्टी तुम्ही म्हणजे उद्देश चांगले असले की तो काय फेमस वाक्य आहे ना की सगळं युनिवर्स तुम्हाला सपोर्ट करतं असं म्हणतात. पुरी कायनात कोणाचं आहे ते? हां, ते कायनात बिनात मी म्हणत नाही, युनिवर्स म्हणतो मी मराठी नट असल्यामुळे. पण ते ॲक्च्युली वाक्य का इंग्लिश पोएटचं आहे की तुम्ही जेव्हा चांगल्या उद्देशाने काही गोष्टी करता तेव्हा अख्खं युनिवर्स तुम्हाला सपोर्ट करत असतं. तर तसं काहीतरी असावं. माझा उद्देश चांगला होता. मुळात हे एकांकिका लिहिणाऱ्या लेखकाचा उद्देश खूप कळकळीचा होता. त्याने काही गोष्टी समाजात बघितल्या, त्याला त्या गोष्टींनी त्रास दिला आणि म्हणून त्या लेखकाने त्याच्यावर एक खूप जळजळीत एकांकिका लिहिली. ती सुदैवाने बघायला मी परीक्षक म्हणून तिथे हजर होतो. ती एकांकिका मी बघितली आणि त्याला जसं वाटलं तसंच मलाही वाटलं की नाही, हे नाटक नुसतं एकांकिकेत न राहता हे लोकांना कळलं पाहिजे. कारण तो सध्याचा अगदी ताजा असा रिलेव्हंट असा खूपच घातक असा प्रॉब्लेम आहे. त्या प्रॉब्लेमविषयी कसं आहे की जास्त बोलायला गेलं की तो रिव्हील होईल, म्हणून मी तो आत्ता सांगत नाही. कारण तो रिव्हील झाला तर गंमत जाईल नाटकाची सगळी. गंमत फार वेगळ्या अर्थाने वापरतो आहे मी की कळून जाईल सगळं. आणि ते होत गेलं आणि नंतर सगळ्याच गोष्टी चांगल्यासाठी होत होत्या. खूप चांगले निर्माते आम्हाला भेटले. हे 5ही निर्माते खूप खूप छान आहेत. ते आमचं सगळं करतात, खूप लाड करतात. खाण्यापिण्याचे सेट खूप छान त्यांनी केला, आमचे कपडे खूप छान केले. कुठल्याच बाबतीत त्यांनी काही कधी कमतरता दिली नाही आम्हाला की हे जरा कमी करूया वगैरे, असं नाही. त्यांनी छान केलं आणि मग सगळ्याच गोष्टी आणि आम्हाला कास्ट पण तशी छान छान मिळत गेली. आणि मग सुकन्या तुम्हाला जेव्हा कळलं सुकन्या ते करतात हां, म्हणजे तुमचा आधी फोन झाला काय नाही, घडलंय? सुकन्याला विचारलं होतं, हे मला माहीत होतं आणि मी वाट पाहत होतो आता ती काय म्हणते. हो म्हणाली तर बरं होईल, कारण त्याच्या आधी ती बिझी होती. मला माहीत होतं आम्ही संपर्कात असतोच, म्हणजे कुसुमनंतर आम्ही संपर्कात होतो. मग आम्ही मालिका पण केली, ती पण खूप हिट झाली, अजूनही ती लोक बघतात. आणि नंतर तिने हो म्हटल्यावर मग सगळ्याच गोष्टी आणि बाकीची पण आमची कास्ट खूप छान जमली होती. असा तो एक छान संच जमला आणि आता आम्ही करणार आहोत. Yes. आणि ताई म्हणजे एकीकडे चित्रपट मालिका हे सगळं चालूच असतं आणि नाटकासाठी मला माहिती आहे तुमचं नाटकाचं प्रेम किती सॉलिड आहे. तर पण जेव्हा असं नाटक समोर आलं आणि वेळ तुम्ही मग कसा काढलात? हे काय म्हणजे हेच नाटक का निवडलं? नाही, मला असं वाटतं ती वेळ आली ना की ते आपोआप सगळं होतं. म्हणजे ते आपोआप सगळ्या ॲडजस्टमेंट्स होतात आणि सगळं काही होतं. मध्यंतरी एकदा ना संजयनी आणि ह्यांनी एक नाटक केलं होतं आणि पौर्णिमा होती त्याच्यामध्ये. तेव्हाच मी संजयला म्हटलं बघितल्यानंतर, मला का नाही तुम्ही विचारलं? त्या सर्व वयाची दाखवली आहे असं मला तेव्हा झालं की ह्या दोघांबरोबर काम करणं म्हणजे ना, म्हणजे संजय माझा नवरा आहे म्हणून नाही किंवा मित्र आहे म्हणून नाही, पण त्यांच्याबरोबर काम करताना मी जी मजा घेतली आहे ना, मी जे शिकले ते मी शब्दात नाही सांगू शकत. त्यांच्या दोघांकडनं मी काय शिकले. तर त्यामुळे ना मला असं झालं की मला का नाही विचारलं रे तुम्ही. अर्थात तेव्हा माझ्या मालिका चालू होत्या, पण तिला कशाला विचारतो? हां हो ना. नाही, त्याचं म्हणणं असं असतं की ऑफिसमधलं काम मी घरी आणत नाही, वा वा. असं त्याचं असतं. पण तेव्हा मला असं वाटलं, पण तो विषय तिथेच संपला होता आमचा. पण आत्ता खरं मला वाटलं अशा करता की मी आत्ता एका ह्याच्यासाठी परीक्षक होते. तर ते परीक्षण करत असताना मी जवळजवळ 25 नाटकं बघितली आणि ते करत असताना मला असं किती वेगवेगळे विषय आपल्या रंगभूमीवर आज आहेत आणि ते मराठी रंगमंचावरच सादर होऊ शकतात, ते इतर कुठल्याही भाषेत होत नाहीत.
आणि आपण ह्याला खूप मुकतो आहे. हे सगळं त्या हे कलाकार काम करताना नवीन नवीन मुली स्टेजवर येत आहेत, नवीन नवीन प्रयोग आपल्याकडे होत आहेत, LED काय मागे असतो, सेटमध्ये वेगवेगळे येत आहेत, लाईटिंग, कपडे सगळं. आणि ना हे मला कुठेतरी सतत ना जाणवत होतं. जसं माझ्या नृत्याच्या बाबतीत होतं की समोरची नाचायला मला असं वाटतं की नाही असं नाही आहे ग, ते असा हात ठेव ग, तो मला आता करता येत नाही आहे नृत्य. तर ते मला असं तसं मला नाटक बघताना झालं. किती सुंदर सुंदर विषय आपल्याकडे आहेत आणि आजकाल निर्मातेसुद्धा इतके छान निर्माते आहेत आपल्याकडे की ते किती प्रयोग लावत आहेत. प्रयोग Especially व्यावसायिक नाटकात असे व्यावसायिक धाडसी विषय नाटकामध्ये यायला असे लागले. विषय आणणं हे खूपच मला जाणवायला लागलं. आणि म्हटलं नाही नाही आता करायला लागेल. आणि म्हटलं आपल्यापेक्षा मोठे कलाकार जे आहेत, म्हणजे वयाने पण म्हणते आहे मी, दिग्गज तर आहेतच, ते जर प्रयोग करू शकतात. कारण जे एकंदरीत जी आजकाल आपल्या थिएटरची दुरावस्था जी आहे ती बघूनच मी खरं तर मागे हटले होते की नाही, मला अशा ह्याच्यात मी नाही नाटक करू शकत, या अशा परिस्थितीमध्ये मी नाही नाटक करू शकत. पण म्हटलं आपल्यापेक्षा जे वयाने मोठे आहेत, जे आज वयाने पण आहेत, उद्यानी पण आहेत, ते करू शकतात, तर मी का नाही करू शकत? तर मलाही करता आलं पाहिजे. कालच मला वंदुमावशी भेटली. म्हटलं मी येणार आहे तुझा सल्ला घ्यायला की ह्याच्यात कसं आपण स्वतःला कोपअप करायचं, कसं आपण ह्याच्यात स्वतःला सांभाळून घ्यायचं. तर ह्या दृष्टीने मी खरं तर मागे होते. पण नंतर म्हटलं की नाही, आता बास झाला, आता आपण करायला हवं. आणि आता थोड्याफार जबाबदारी कमी झाल्यात घरच्या. की पूर्वी कसं होतं, सासूबाई होत्या, जुलिया होती, मग काही फिनान्शियल, कारण आम्ही दोघंही या क्षेत्रात आहोत, जे पाहिजे ते पाहिजेच असतं आपल्याला. तर त्याच्यामुळे मी म्हटलं की नाही, आपल्याला मालिका करणं हे जास्त गरजेचं आहे आत्ता. आणि मुंबईत शूटिंग असल्यामुळे म्हणून मी तिकडे होते. पण आता चालेल, आपण थोडंसं आराम करू, नाटक केलं, दौरे केले तरी होऊ शकतं. म्हणून मी खरं तर विचार केला आणि हे नाटक माझ्याकडे आलं. आणि मला काहीतरी वेगळं हवं होतं. म्हणजे मी 10 वर्षांनी जर सेल्फी नंतर करणार आहे, तर मला काहीतरी वेगळं हवं त्या भूमिकेमध्ये. म्हणजे नुसतं बोलणं नको आहे मला, किंवा नुसतीच मी रंगमंचावर वावरते असं नको आहे मला. तर मला स्वतःला सुद्धा काहीतरी एक आव्हान हवं. आणि मला काम करताना जर मीच मजा नाही घेतली तर प्रेक्षक माझा कसं मजा घेणार. आणि हे नाटक आलं आणि हे नाटक वाचूया आणि त्याच्यानंतर गिरीश ओक आहेत हे म्हटल्यावर तर म्हटलं इथेच 50% माझं काम झालेलं होतं. होकार आलेला होता, मनातून माझ्या होकार आला होता. फक्त मग काय असेल स्क्रिप्ट, आणि स्क्रिप्ट ऐकल्यानंतर काही इकडे छोटे छोटे मला अजून गोष्टी हव्या होत्या. पण मी लगेच हो म्हटलं. म्हणजे एवढ्या मी वर्षांनी स्टेजवर आल्यावर काय वाटलं आधी ते सांगा. खूप दडपण, हे light लागलं. लाईट्स आणि ऑडिटोरियम दिसलं काय वाटलं? ऑडिटोरियम आणि हे दिसलं दडपण. खरं सांगते मी, दडपण आलं. म्हणजे कितीही मोठा कलाकार असू दे, ती थर्ड बेल झाली ना की जे धड 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 Butterflies धड. झाले. म्हणून तर प्रयोग आहे हा, की काहीही होऊ शकतं. तर त्यामुळे पण मज्जा पण येते. म्हणजे खूप खूप छान वाटलं मला आज, खूप मस्त वाटलं मला. आता तुम्ही दोघं समोर आहात, तुम्ही एक तो टेक अवे मैं लेके जाऊंगी. तुम्ही दोघं समोर आहात. मला कुसुम मनोहरलेलेचे तुमचे फॅन आजही आहेत. अजूनही ते नाटक पुन्हा एकदा समोर येऊ दे अशी इच्छा पण आहे. कधी ते यायची काही शक्यता अगं आहे? पण म्हणजे आता मला नातवंड झालं असं दाखवायला लागेल. माझं बाळ मला परत द्या असं नाही होणार, माझं नातू मला परत द्या, नात माझी परत द्या, पण एखादी असं होईल. जुनी आठवण ती तेव्हाची नक्की मला दोघं शेअर करा. तेव्हाची आठवण एक म्हणजे आमच्याबद्दल तेव्हाची की त्या नाटकातली आठवण. मुळात काय माहिती ना, मुळात आम्हाला तालमी करण्यात जास्त मजा आली. प्रयोग तर झालेच, म्हणजे प्रश्नच नाही. पण ह्यांच्या दोघांच्याही मनात, संजयच्या आणि गिरीशच्या मनात होतं दीपस्तंभच्याच वेळेला की आपण आलटून पालटून भूमिका करूया. पण त्याला ते नाही शक्य झालं. पण कुसुम मनोरलेलेमध्ये भाच्या खोटे आणि मनोहर हे दोघंही तेवढेच तुल्यबळ होते. आणि दोघांनी मांडलं विनयकडे, आणि तो विनय आपटे शेवटी. तर तो म्हणाला करूया. त्यामुळे ह्या दोघांबरोबरही मलाही 2 सुजाता करायला मिळाल्या. वा. कारण दोघांच्याही ॲक्शन रिॲक्शन ह्या वेगळ्या होत्या. दोघांची प्रेम करण्याची पद्धत त्याच्यामध्ये वेगळी होती, विलन वेगळा होता. त्यामुळे मलाही मी 2 सुजाता करत होते. वा. त्यामुळे ती एक मजा तालमीपासूनच आम्हाला यायला लागली होती. आणि मग प्रयोग करत असताना सुद्धा अजून मजा आली. कारण प्रत्येकाचा भाच्या खोटेला वेगळं समोरून रिॲक्शन यायच्या, प्रतिक्रिया वेगळ्या असायच्या प्रेक्षकांच्या, आणि ते घेण्यात मला मजा यायची. आणि प्रयोग तर काय 168 प्रयोग हे लॉसमध्ये होता विनय. आणि तेव्हा तो म्हणाला होता की हा जर रत्नागिरी दौरा माझा यशस्वी झाला नाही तर मी नाटक बंद करणार. हो, असेही दिवस होते. हो. आणि त्याच्यानंतर शृंगारताईच्या प्रयोगानंतर जे आमचं नाटक चाललं
तुफान. ते तुफान चाललं आणि आम्हाला खूप वेगवेगळे चांगले, वाईट, दुःखदायक आणि सुखकर असे खूप अनुभव आम्हाला म्हणजे त्याच्यासाठी एक वेगळा एपिसोड करायला लागेल तुला. इतके आम्हाला अनुभव त्याच्यामध्ये आले. पण प्रेक्षकांचं खूप प्रेम आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचा मोहन दळवी तिकडे जो कॉन्ट्रॅक्टर होता, तर तो तर खूपच आमच्यावर प्रेम करायचा. आता नाही आहे तो. पण त्याने त्यावेळेला सुमो घेतली होती आणि त्या सुमोवरती त्याने आमचे कटआउट्स लावले होते. वा. म्हणजे पुढे कटआउट होता, मी बाळाला घेतलंय आणि एका बाजूला संजय आणि एका बाजूला गिरीश आणि मागे पुन्हा तोच पण वेगवेगळ्या भूमिकेमध्ये असं कटआउट लावून तो म्हणजे वर्षभर तो फिरत असायचा. वा. आणि इतके शोध झाले की पंतही म्हणाले होते एकदा आम्हाला की मी सुद्धा तुम्ही नव्हेचे रत्नागिरीत इतके लागोपाठ प्रयोग केले नाही, इतके तुम्ही प्रयोग करता. अरे वा. म्हणजे खरं तर अक्षरशः एक बॅग ठेवायचं, दुसरी बॅग उचलून आम्ही घरी जायचो. इतकं आमचं होतं. त्यामुळे खूप अनुभव आहे, खूप मजा आली आम्हाला आणि खूप अनुभव आहेत. एक सर, वेगळा एपिसोड तुम्ही पण एखादी आठवण सांगा नक्कीच. आठवणपेक्षा हा जो इंटरचेंजचा एक नवीन आयडिया होती ती मला अभिमानाने सांगावं असं वाटतं. अर्थात त्याला विनय तयार झाला म्हणून ती करता आली, पण रंगभूमीवर म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवर ते पहिल्यांदा झालं. पहिल्या प्रयोगापासून इंटरचेंज त्याआधी झालेलं नव्हतं, अजूनही झालेलं नाही आहे. आत्मकथा नावाच्या नाटकात त्यांनी 100 प्रयोगानंतर इंटरचेंज केलं, ओके. पण आम्ही पहिल्या प्रयोगापासून केलं. म्हणजे पहिल्याच प्रयोगाला मला अजून आठवतं आहे की दामोदरला रंगीत तालीम होती आणि मी सहज विनयला विचारलं, म्हटलं विनय उद्या कोणी काय करायचं आहे? आणि असा प्रश्न कोणाच्या डोक्यात आलेला नव्हता, पण मला वाटत होतं की उद्या करायचं काय मला. पण त्याला काय वाटलं कोणाच ठाऊक. खरंच तेव्हाच्या विनयच्या डोक्यात काय होतं, उद्या तू लेले कर असं त्यांनी मला का सांगितलं मला माहीत नाही. म्हणजे पहिला प्रयोग मी लेले केला आणि मग इंटरचेंज ते होत राहिलं. पण नटांनी ह्यातल्या तुम्ही गमती तयारी ती जमती ज्या झाल्या दाखवली. नंतर मग एका प्रयोगाला शिवाजीच्या प्रयोगाला मला आठवतं की आम्ही प्रेक्षकांना विचारलं की आज कोण कोण हवा आहे. तर ह्या ज्या गमती जमती आहेत किंवा सगळ्यात मला आठवण राहील किंवा पण प्रेक्षकांना विचारून लगेच तसं तुम्ही चेंज तर करायचं. ते कॉम्बिनेशन केलं. बापरे, ही तयारी आहे. नाही त्याहीपेक्षा नाही ते तर आम्ही इंटरचेंज करतच होतो ना, पण लोकांना विचारून त्याच्यापेक्षा गमतीशीर अनुभव जो असा आहे की गद्य नटाला वन्स मोर कधी मिळत नाही. आपल्याकडे पद्धतच नाही ती. संगीत नाटकात गायकांना वन्स मोर मिळतात. प्रोज नटाला वन्स मोर कसं मिळेल ना. पण मी जेव्हा गोव्यातला तियात्रा पाहिलं तेव्हा तो ॲक्टर येतो, तो काही वाक्य बिक्य बोलतो, समोर ऑर्केस्ट्रा असो असा, ते ऑर्केस्ट्रावर वाजतं बिजतं काहीतरी, लोक टाळ्या वाजवतात, वन्स मोर असं ओरडतात की तो परत जातो, तो परत एंट्री घेतो आणि परत लोक टाळ्या वाजवतात. प्रोज गद्य नटाला वन्स मोर तिथे मी पाहिला आणि म्हटलं अरे हा आपल्या नशिबातच नाही यार, आपण गायक नट नाही. पण कशी इच्छा पुरवतो बघा. कधी झालं ते? इंदोरला आम्ही प्रयोग करत होतो तेव्हा 3 प्रयोग करायला लागायचे. त्यांनी आम्हाला सांगितलं की तिसऱ्या प्रयोगाला आमचा जो ग्रुप आहे शेवटचा तो ओरिजिनल ग्रुप आहे, त्याच्यात तुम्ही नाटक संपल्यानंतर प्रेक्षक तसेच बसून राहतील. आम्ही सगळ्यांना सांगतो तुम्ही शेवटचा सीन आज जा, कपडे बदला आणि परत रिव्हर्स कॉम्बिनेशनमध्ये आम्हाला करून दाखवा. बापरे. सो ते तिथे आम्हाला पहिल्यांदाच करायला मिळालं, त्याच्यानंतर कधीच नाही करायला मिळालं. सो हे जे एक्सपिरियन्सेस आहेत हे त्या नाटकाचे काही वेगळे आहेत. आणि मग इतके प्रयोग ही म्हणते तसं आम्ही कोकणामध्ये एकट्या कोकणामध्ये मी 11 दौरे केले. सो खरं म्हणजे ती तयारी ही वेगळी होती तुमची. आता कोणी तयारी होत नाही, तो आहे तो रोलही नीट करता आला तरी खूप आहे असं म्हणजे. पण खरंच तो एक वेगळेच म्हणजे विनय आपटेंसारखा थिएट्रिकल गंमत होती. म्हणजे नट जे नाटकाला यायचं नाही, म्हणजे वामन केंद्रेंचं पण मला अजून आठवतं की तो नाटकाला आला, अरे मजा आहे रे तुमची ही थिएट्रिकल असं. म्हणजे ती जी गंमत असते ना की प्रत्येक नट ना हावरट असतो, तो समोरच्याच्या भूमिकेत पण काय हवं ते असं ऑब्झर्व करत असतो, त्याला ते वाक्य तसं घे असं सांगत असतो. इथे आम्हाला ते करायलाच मिळायचं. आणि सर कितवं नाटक आहे तुमचं हे? हा माझं 55वं नाही खरंच कमाल आहे. 55वं नाटक आता सुरू आहे. काय वाटतं? काय मी आकडा पेक्षा ते सगळं असं डोळ्यासमोरून जातं. प्रत्येक प्रयोगाच्या आधीची ती एन्झायटी, तो पोटातला गोळा. कारण कसं होतं नाटकाचे प्रयोग 55 नाटकांचे वेगवेगळ्या आकड्यात झाले असतील, म्हणजे काहींचे खूप झाले असतील, काहींचे कमी झाले असतील, पण प्रत्येक नाटकाची आधीची प्रोसेस जी होती ती तेवढीच होती. तेवढीच ती सगळी अस्वस्थ करणारी, काउंटडाऊन देणारी, पोटात गोळा देणारी,
त्याला मी अस्वस्थ सिंड्रोम असं नाव ठेवलं आहे. मी बसलं की असं वाटतं आपण फार वेळ बसलो आहे, आता उठायला पाहिजे. उठलं की म्हणतं उठून का आपल्याला आपण स्ट्रेन होऊ शकतो आपल्याला, मग आपण पडतो. पडलो की पडून काय राहिलो आहे आपल्याला भूक लागत नाही, झोप येत नाही, अशी ती अवस्था असते. तर ही 55 वेळा मला अनुभवायला मिळाली व्यावसायिक नाटकात. इतके सहकलावंत म्हणजे स्त्री आणि पुरुष कलावंत, इतके लेखक, इतके दिग्दर्शक, इतके प्रेक्षक. मला खूप बरं वाटतं की माझ्या नाटकामुळे मी ह्या सगळ्या प्रदेशांमध्ये हिंडलो. म्हणजे फक्त महाराष्ट्रात, भारतात नाही तर भारताबाहेर सुद्धा नाटकामुळे गेलो. मी पैसे देऊन कुठल्याही टूर कंपनीमध्ये पैसे देऊन कुठे जाऊ शकलो असतो, पण नाटकामुळे गेलो. ते नाटक मला तिथे दाखवता आलं, इतके प्रयोग. सो आय एम लकी. मला खूप बरं वाटतं. खूप मला असं वाटतं की मला ही संधी दिली देवाने, याबद्दल किती आभार मानू देवाचे. किंवा दुसरा एक पॉईंट माझ्या असं डोक्यात येतो की मी डॉक्टर जर असतो तर मी काही माझा फॉर्म्युला तयार केला असता का, किंवा माझे काही पेटंट्स असते का, तर मला वाटत नाही मी करू शकलो असतो ते. पण इथे निदान आत्ता जसं कुसुमचं नाव निघालं तर माझ्या नावावर कुसुम हे नाटक आहे. येस येस तर तसे काही पेटंट्स 55 माझे patent झाले आहेत. तिकडे. नाही. सो आय एम हॅपी. वा. जाता जाता सुकन्याताई काय सांगाल या नाटकाविषयी? आता थांबायचं कसं? एकतर मी म्हटलं तसं 10 वर्षांनी हे नाटक करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आमचे लेखक आहेत, ते दिग्दर्शक आहेत संदीप दंडवते. तर ह्यांचं खरंच कौतुक. आणि मला खरंच खूप आनंद होतो की त्यांच्याबरोबर मला इथे काम करायला मिळालं आहे. कारण एक आपल्या एकांकिका स्पर्धांचा एक वेगळा ऑडियन्स असतो, एक वेगळा वर्ग असतो, प्रेक्षक वर्ग. मी पहिल्यांदाच त्यांचं नाव ऐकलं होतं आणि त्या वर्गामध्ये ते खूपच प्रसिद्ध आहेत. ते खूपच सगळ्यांना आवडतात. त्यांची आत्ता जो त्यांचं नाटक म्हणून आहे, एकांकिका आहे, त्याला त्यांना बक्षीस मिळालं आहे. तर दिसायला अतिशय साधे आहेत. म्हणजे तुला वाटणारच नाही की हा माणूस लेखक आहे, इतका चांगला दिग्दर्शक आहे. पण त्यांनी इतकं छान पद्धतीनं हे बसवलं आणि त्यांची लेखनशैली जी आहे ना, ती पाठाने आम्हाला करायला लागलं. ती ओघवती भाषा असल्यामुळे ना, ते आपोआप आमच्या तोंडात बसले ती भाषा. आणि हल्ली असं खूप कमी बघायला मिळतं की भाषेसारखं कुठलीही भाषा ही त्याच्यासारखं देणं नाही आहे आज तुमच्याकडे. आणि आपल्याकडे तर म्हणजे इतके शब्द आहेत आपल्याकडे, शब्दसंचय आपल्या मराठीमध्ये इतका चांगलं आहे. लेखन. समानार्थी शब्द त्याला इतके वेगवेगळे आहेत. आणि त्याचा उपयोग जर एक लेखक करत असेल तर आपल्यासारख्या आपणच भाग्यवान असतो असं म्हणजे मला चांगल्या वाटतं. संहिता पुन्हा खूप तयार होणं हे फार हो, महत्त्वाचं आहे. खूपच. आणि उद्देश खूप चांगला आहे त्यांचा. तर त्याच्यामुळे अशा संचामध्ये मला काम करायला मिळतं, याच्यातच मी खूप आनंदी आहे. आणि हे नाटक निश्चित मला खात्री आहे की प्रेक्षकांना खूप आवडेल. आणि आम्ही तर खूप प्रयोग करणार आहोत. आम्ही आता जोर लावलेला आहे आणि मी तर तयारच आहे आता. तर त्याच्यामुळे खूप प्रयोग होतील आणि प्रेक्षकांनी नक्की येऊन. आता इथे सांगण्याची गरज नाही की तुम्ही थिएटरमध्ये या. आपण सिनेमाचं प्रमोशन करताना सांगतो ना की आणि हे जवळच्या तुमच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन बघा वगैरे, असं नाही करायला लागणार आहे. कारण आम्हाला भेटायला आणि आम्हाला तुम्हाला भेटायला आपल्या दोघांनी आपल्याला थिएटरमध्येच यावं लागणार आहे. तेव्हा नक्की आमच्या नाटकाला या आणि निश्चितच काहीतरी बरोबर घेऊन जाल. आणि हे सहकुटुंब सहपरिवार बघण्यासारखंच नाटक आहे. आणि तसेच या, म्हणजे तुम्हाला कळेल आम्ही असं का म्हणतो ते. आणि खूपच छान अनुभव तुम्हाला नक्की येईल एवढी मला खात्री आहे. एकच मिनिट. संदीप दंडवत्यांचा विषय निघाला आहे म्हणून विशेष करून सांगतो. संदीप दंडवत्यांचं हे पहिलं व्यावसायिक नाटक आहे. आणि आम्हाला खूप आनंद आहे, मला व्यक्तिशः खूप आनंद आहे की मी त्यांची एकांकिका पाहिली आणि त्यांचं पहिलं नाटक, व्यावसायिक नाटक, आम्ही ते सगळेजण करतोय. एकांकिका पाहिल्यावर तुम्ही लगेच विश्वास ठेवलात हो. इतकं मी त्या ते क्षणी मी strong होतं. ठरवलं होतं की मी ह्याचं नाटक करणार आणि ते मूर्त स्वरूपात आलं. इतकी छान कास्ट त्यांना मिळाली. मी त्यांना व्यक्तिशः आणि आमच्या सगळ्यांतर्फे खूप मनापासून शुभेच्छा देतो की हे त्यांचं पहिलं नाटक, व्यावसायिक नाटक, अतिशय यशस्वी होऊ दे आणि ते पुढे खंबीरपणे या व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी उभं राहावं आणि अशी छान छान नाटकं लोकांना द्यावी. तुम्ही दोघं आहात म्हणजे सुपरहिट होणारच आहे, शंका नाही. त्यामुळे त्या एनर्जीला हॅट्स ऑफ आणि थँक्यू सो मच. Thank you. थँक्यू.